महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील घोटीजवळ भाईगिरी करणाऱ्या गुंडांची घोटी पोलिसांनी अवघ्या 30 मिनिटांत मस्ती जिरवली आहे। भर दिवसा खुर्ची विक्रेत्याला लोखंडी गजाले मारहाण करून लुटणाऱ्या टोळीचा घोटी पोलिसांनी थरारक पाठलाग करत मुसक्या आवळल्या आहेत। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील वाळविहीर फाट्यावर भर दुपारी कायद्याची ऐशीतैशी करत एका विक्रेत्याला लुटण्यात आलं। राजस्थानवरून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या राजेश बंजारा या खुर्ची विक्रेत्याला ओ खुर्सीवाले भैया म्हणून गुंडांनी जवळ बोलावले। काही समजण्याच्या आतच तिघांनी संगनमत करून बंजारा यांना पकडले आणि लोखंडी गजाने मारहाण केली। मारहाण केल्यानंतर बंजारा यांच्याकडील 80,000ची दुचाकी, 11 प्लास्टिकच्या खुर्च्या आणि खिशातील रोकड असा एकूण 89,300 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून गुंड पसार झाले। घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रीस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पथके रवाना केली। पोलीस हवालदार सागर सौदागर, बाळासाहेब आहेर, श्रीकांत खैरे आणि पोपट वाघ यांनी संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवली। अर्ध्या तासात घोटी पोलिसांनी आरोपींना हुडकून काढलं आणि त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतलं। आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। महाराष्ट्र बुलेटिनसाठी भगीरथ आतकरी, इगतपुरी। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।